भाग दुसरा, शीतकारी प्राणायाम। या प्राणायामाला शीतकारी प्राणायाम असे देखील म्हणतात। हा व्यायाम प्रकार शरीरामध्ये थंडी निर्माण करण्यासाठी केला जातो। हा प्राणायाम उन्हाळ्यात केला गेला तर अधिक चांगले। तर त्याची कृती आहे, साधक पद्मासनात किंवा शीर्षासनात बसावे, तोंड बंद करून दात एकमेकावर दाबून ठेवावे, जिभेचे टोक टाळाला लावावे आणि शी 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 असा आवाज काढून श्वास आत घ्यावा। श्वास घेतल्यानंतर तोंड बंद ठेवून शक्य होईल तेवढे कुंभक श्वास रोखावं करावे। त्यानंतर दोन्ही नाकपुड्यातून श्वास बाहेर सोडावा। नंबर 4, शीतली प्राणायाम। शीतली प्राणायाम हे शरीरातील गरमी कमी करण्यासाठी केला जातो। उन्हाळ्यात हा प्राणायाम केल्यास अधिक फायदा होईल। त्याची कृती आहे, प्रथम पद्मासनात बसावे व जीभ बाहेर काढून पक्ष्याच्या चोचीप्रमाणे जिभेची नळी करून श्वास आत खेचावे व श्वास आत घेणे झाल्यावर तोंड बंद करावे व श्वास रोखून धरावा व पुन्हा दोन्ही नाकपुड्याद्वारे श्वास बाहेर सोडावा। नंबर 5, भस्त्रिका प्राणायाम। भस्त्रिका म्हणजे भट्टीचा भाता होय। सर्वसाधारणपणे भस्त्रिका लोहाराचा भाता म्हणजे यावरूनच यांचे नाव भस्त्रिका प्राणायाम देण्यात आले आहे। साधक पद्मासनात बसून लोहाराच्या भात्याप्रमाणे नाकाने जोरात श्वास घ्यावा व तितक्याच जोराने श्वास सोडावा। त्यामध्ये फुफ्फुसांचे अंकुचन करावे आणि नंतर फुलवावे, त्यामुळे फुफ्फुसांचे कार्य सुरळीत चालते। नंबर 6, भ्रामरी प्राणायाम। भ्रामरी हा शब्द भ्रमर या शब्दावरून आलेला आहे। हा प्राणायाम करताना किंवा हुंकारयुक्त आवाज निघतो, म्हणून या प्राणायामास भ्रमरी प्राणायाम असे म्हणतात। त्याची कृती आहे, साधक हा पद्मासनात बसावा, त्यानंतर दोन्ही नाकपुड्यामधून जोराने श्वास घ्यावा आणि लगेच बाहेर काढावे। ही क्रिया शरीराला जोपर्यंत घाम येणार नाही तोपर्यंत करावी, त्यामुळे रक्तभिसरणाचा गती वाढते आणि शरीरात उष्णता वाढते। मूर्छा प्राणायाम। या प्राणायामात साधक हा मूर्छावस्थेप्रमाणे होतो, तो भानरहित होतो, म्हणून यास मूर्छा प्राणायामास असे म्हटले जाते। त्याची कृती आहे, साधक हा पद्मासनात बसावा व नाकाद्वारे श्वास आत घ्यावे, नंतर जालंधर बंद करून श्वास रोखून ठेवावा व मूर्छा येईपर्यंत कुंभक चालू ठेवावे। नंतर दोन्ही नाकपुड्यांना श्वास बाहेर सोडावा। प्लाविनी प्राणायाम। प्लाविनी हा शब्द मूळचा संस्कृत आहे। फूल म्हणजे पाहणे आणि प्लाविनी म्हणजे पोहायला लावणारी। या प्राणायामामुळे पाण्यावर तरंगण्याची क्षमता वाढते। त्याची कृती आहे, साधक वज्रासनात बसावा व दोन्ही नाकपुड्यातून श्वास आत घ्यावा व श्वास सोडून घ्यावा। त्यानंतर जालंधर बंद करते, श्वास आतड्यामध्ये जाते व आतडे फुगले जातात व नंतर श्वास दोन्ही नाकपुड्याद्वारे हळूहळू सोडून द्यावे। तर मंडळी, तुम्हाला माझी माहिती कशी वाटली? माझी माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। धन्यवाद आणि थँक्यू।